नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत यशोगाथा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मराठवाडा म्हटलं की दुष्काळ आणि या दुष्काळी भागात जलताराच्या माध्यमातून शेकडो गावं पाणीदार झालेत. आणि या जलताराचे जनक आज आपल्यासोबत आहेत, डॉक्टर पुरुषोत्तम वाया. पुरुषोत्तम सर, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून देते. सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम वाया सर यांनी MA PhD केली आहे. गेली 29 वर्ष लालबहादूर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. परंतु आता सामाजिक बांधिलकीमुळे त्यांनी स्वतः स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्ण वेळ समाजकार्य करतायत. 2006 पासून परमपूज्य गुरुदेव श्री रविशंकरजी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून ते काम करतायत. तर 2012 पासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी जलसंधारणाच्या विविध उपक्रमांवर ते काम करतायत. त्यांनी स्वतः संशोधित केलेले जलतारा एरिया ट्रीटमेंट हे तंत्रज्ञान सध्या परतूर, मंठा आणि जालना तालुक्यातील 245 गावांमध्ये राबवलं जात आहे. खरं तर सर, तुमची ओळख करून देतानाच आपण पाहिलं की मराठवाड्यामध्ये हा पाणी टंचाईचा प्रश्न खूप आधीपासून आहे, मात्र जलतारा ह्या प्रकल्पामुळे थोडासा शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळतोय. माझा पहिला प्रश्न असाच आहे की तुम्ही आधी प्राध्यापक असताना मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन तुम्ही समाजसेवा करताय, त्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि तुम्ही जलसाधारणाच्या कामाकडे कसे वळलात? जलसंधारणाच्या कामाकडे वळण्याच्या पाठीमागचा सगळ्यात महत्वाचा उद्देश, मी डिसेंबर 2006 आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते सद्गुरू परमपूज्य श्री रविशंकरजी यांच्याशी जुडलो आणि या संस्थेच्या माध्यमातून समाज उपयोगाचे असंख्य कार्य ग्रामीण भागाच्या विकासासाठी केल्या जातात. आणि आज ग्रामीण भागामध्ये आणि त्यातल्या त्यात मराठवाडा आणि विदर्भामध्ये प्रचंड पाणी टंचाई आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. आणि मग गुरुदेवांच्या प्रेरणेनं आम्ही ठरवलं की आम्हाला शेती व्यवसाय वाचवायचा असेल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतीला लागणाऱ्या असंख्य साधनांपैकी पाणी हे महत्वाचं साधन आहे. आणि या पाण्यावर जलसंधारणाच्या माध्यमातून आपल्याला काम करायचंय आणि माझा मायबाप शेतकरी आपल्याला जगवायचा आहे नव्हे, तो समृद्ध करायचा आहे. या एका प्रामाणिक उद्देशानं मी जलसंधारणाकडे वळालो. खरं तर जलसंधारण करणं ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे सर, आणि मराठवाड्यासारख्या भागात. पण पाण्यावर काम करण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी मिळाली? हेच मी सांगत होतो ना की मी स्वतः शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मी स्वतः ग्रामीण भागामध्ये राहतो. मी नोकरी जरी करत असलो तरी पण मी ग्रामीण भागामध्येच राहतो. ते 4,000 लोकसंख्येच्या वाटूर नावाच्या गावात मी राहायचो. आणि मी पहिल्यापासून आजोबा शेतकरी, वडील शेतकरी आहे आणि नंतर मला शेतीची मुळातच आवड होती. आणि मी पाहत होतो की आजोबाच्या काळामध्ये माझ्या शेतामध्ये सगळीकडे हिरवं होतं. 50 फुटावर माझ्या विहिरीमध्ये पाणी असायचं. म्हणजे 50 फूट असलेली विहीर भरलेली असायची. उन्हाळ्यामध्ये आम्ही त्याच्यात पोहलो. पण त्यानंतर वडिलाकडे शेती आल्याच्या नंतर ती विहीर डिसेंबरमध्ये आटू लागली. माझ्याकडे आल्याच्या नंतर तर पूर्ण कोरडवाहू झाली. आणि हीच परिस्थिती तमाम महाराष्ट्रातल्या नाही तमाम भारतातल्या शेतकऱ्यांची आहे की 50 वर्षापूर्वी जी पाणी पातळी 50 फुटावर होती ती पाणी पातळी आज 500-500, 600-600, 1000 फूट खोलीवर गेली आहे. आणि शेती 10 पिकावून एका पिकावर आली आहे. बागायतीहून कोरडवाहू झाली आहे. आणि मग परिणामी बेरोजगारी वाढते, व्यसनाधीनता वाढते, गाव ओस पडतायत, तरुण मुलं शेती व्यवसाय सोडून शहराकडे चाललेली आहेत. आणि मग आपण म्हणतो की देश कृषीप्रधान आहे. आणि मग या कृषीप्रधान देशामध्ये अन्नदाताच जर दुःखी असेल आणि तो आत्महत्यासारखे विचार करत असेल तर या व्यवसायाला नुसतं वाचवून चालणार नाही. तर परत एकदा समृद्धी आणण्यासाठी पाण्याशिवाय पर्याय नाहीये. आणि म्हणून मी गुरुदेवांच्या आशीर्वादानं जलसंधारणाच्या या कामाकडे वळालो आणि स्वतःला या कामामध्ये झोकून दिलं. उद्देश इतका प्रामाणिक होता की प्रत्येक गाव पाणीदार करायचं, प्रत्येक शेतकरी हा पाण्याच्या माध्यमातून बागायतदार करायचा आणि त्याला आर्थिक समृद्धी प्राप्त करायची, जेणेकरून पुन्हा एकदा कृषी क्रांतीसारखं गाव रामराज्यातलं आणि प्रत्येक तरुण हा शेती व्यवसायाकडे वळून हा स्वयंपूर्ण व्हावा, हा माझा प्रामाणिक उद्देश होता. खरं तर शेतीचा वारसा तुम्हाला तुमच्या घरातूनच मिळाला, त्यामुळे तुमचं हे उद्दिष्ट खरंच खूप प्रेरणादायी आहे. सर, आजपर्यंत तुम्ही कोणत्या प्रकारच्या सामाजिक किंवा जलसंधारणाशी संबंधित कामामध्ये सहभाग घेतलाय? मी 2012ला खऱ्या अर्थानं गुरुदेवांच्या प्रेरणेनं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कार्याला सुरुवात केली. बघा, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी 2012ला आर्ट ऑफ लिव्हिंगने एक मोहीम चालू केली होती, जलजागृती अभियान म्हणून, ज्याच्यामध्ये नद्यांचं पुनरुज्जीवन करण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला. त्यात जालना जिल्ह्यातल्या गलाटी नदीचं आम्ही पुनरुज्जीवन केलं. त्यावर 61 मीटरचा श्रमदानातून गॅबियन बंधारा बांधला. आणि पाण्यासाठी तरसणारं गाव एका पावसाळ्याच्या सीझनमध्ये ते पाणीदार बनलं.
आणि आर्थिक उत्पन्न वाढू लागलं. आणि मग त्यानंतर मी जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्र शासनाची एक फार मोठी चळवळ माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 2015ला यांनी सुरू केली आणि अच्छा. त्यामध्ये मी मोठ्या हिरारीनं भाग घेतला. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांपैकी शासनानं म्हणजे निवडलेल्या गावांपैकी आम्ही टार्गेट मोठं घेतलं जालन्यामध्ये आणि माझा जालना जिल्हा त्यावेळी मी महाराष्ट्रात प्रथम आणला. 148 गावामध्ये आम्ही 197 किलोमीटरचं खोलीकरण रुंदीकरण केलं आणि त्यावेळी मला महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार देऊन मुख्यमंत्र्यांनी सन्मानित केलं. म्हणजे यावरही मी काम केलं. त्यानंतर माझं समाधान होत नव्हतं, कारण असं म्हणतात की नद्या नाल्यांचं पुनरुज्जीवन करून पाणी थांबवणं याने पर्क्युलेशनचा रेशो फार कमी प्रमाणामध्ये होतो, पूर्ण गावाला त्याचा फायदा होत नाही. मग मी तांत्रिक कामाकडे वळालो. पाणलोट विकास माथा ते पायथा आणि मग माझ्या तालुक्यातल्या 10 गावांची निवड केली शास्त्रोक्त पद्धतीनं आणि ते 10 गावं शंभू महादेव, शंभू सावरगाव, बोरगाव, कटाळा खुर्द, कटाळा बुद्रुक, गुळखुंड, मोसा, यदलापूर, वाई हे गावं आणि या गावातल्या 85 एकरच्या डोंगरावर 3 वर्ष त्या गावातल्या लोकांना पाणलोटाचं तांत्रिक प्रशिक्षण दिलं WTR या संस्थेमध्ये आणि आम्ही दररोज हजारोच्या संख्येनं आम्ही श्रमदान करायला जायचो. CCT करायचो, डीप CCT करायचो, दगडी बांध करायचो, कंपार्टमेंट बंडिंग त्या भागामध्ये आम्ही राबवलं, डिसिल्टिंग केलं, वृक्षारोपण केलं. याला मला 3 वर्ष लागली आणि या 3 वर्षामध्ये ही 10 गावं पाणीदार बनले. पण याचा खर्च खूप मोठ्या प्रमाणावर होता, पण आम्ही तो पूर्णपणे या 3 वर्षामध्ये या 10 गावांमध्ये पाण्याचे पूर्ण पाणलोटाचे कामं केले आणि ही गावं पाणीदार केली. मग 2020ला म्हणजे एकंदरीत मी विचार करायचो की इतक्या दिवसामध्ये 3 वर्षाचा परिश्रम करून हजारो लोक लाखो रुपये खर्च करून आपण 10 गावं म्हणजे पाणीदार करू शकलोय आणि महाराष्ट्रात तर 44,000 गाव आहेत. त्यापैकी 28,000 गावांना टँकरचा पाणी पुरवठा आहे. शेतीला तर पाणी हे तर म्हणजे विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे. आणि मग आपण कधी 28,000 गावं पाणीदार करायचे. आणि याच वेळी अमेरिकेतला एक माझा मित्र माझी फेसबुकची प्रोफाईल पाहून तो ऍक्च्युअली गुरुदेवांचाच भक्त आहे, पण त्याचं पण एक म्हणजे एक काय म्हणता येईल त्याला संकल्प होता की माझ्या भारतातल्या शेतकऱ्यांना मला मदत करायची. आणि मग तो डायरेक्ट अमेरिकेहून कॅलिफोर्नियाहून माझ्या गावाकडे आला. 15 दिवस माझ्याकडे राहिला. त्याचं नाव आहे मनू निंबोधरी. आणि मग माझ्याबरोबर श्रमदानाला यायचा आणि श्रमदानाला येत असताना मग आम्ही श्रमदान करायचो आणि रोज रात्री आम्ही बसायचो आणि मग तो मला काही भयावह सत्य पाण्याच्या बाबतीमध्ये सांगू लागला. त्याने मला पहिलं सत्य सांगितलं की पुरुषोत्तमजी, भारतामध्ये 6 लाख गाव आहेत, त्यापैकी 1 लाख गावांची पाणी पातळी 1000 फुटाच्या खोल गेली आहे आणि आणखीन जर आपण तिथं जलसंधारणाचं काम केलं नाही तर निश्चितपणे या गावातला शेती व्यवसाय कोलमडून पडल, इथं बेरोजगारी वाढल, त्याच्याबरोबर इथं म्हणजे पशु पक्षी जे काही जीव असतात हे पण पाण्याविना राहू शकणार नाहीयेत. म्हणून आपल्याला म्हणजे इतक्या दिवसामध्ये 10 गावं करणं, 2 गावं करणं याने होणार नाहीये. आपल्याला कुठेतरी स्केलेबल प्रोग्राम डेव्हलप करावा लागेल. आणि मग त्याने मला महाराष्ट्राची स्थिती सांगितली की महाराष्ट्रात जवळपास 44,000 गावं आहेत, त्यापैकी 28,000 गावांना भीषण पाणी टंचाई आहे. म्हणजे तिथं डिसेंबरमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू होतात आणि तिथली पाणी पातळी पण 500 फुटाच्या खोल गेलेली आहे आणि ती वरचीवर खोलच चाललेली आहे. म्हणजे शेतकरी हा हतबल झालेला आहे पाण्याविना शेतीसाठी. आणि मग आपल्याला कुठेतरी स्केलेबल प्रोग्राम डेव्हलप करावा लागेल. आणि मग या विचारानं मी ज्या वेळेस अत्यंत म्हणजे ती भयावह परिस्थिती माझ्या मित्रांना समोर मांडल्याच्या नंतर मी ठरवलं की आपण जलयुक्तमध्ये 10 गावं करतोय, 50 गावं करतोय, पाणलोटामध्ये 10 गावं करतोय, 4-4 वर्षाचा वेळ जातोय. आता कुठंतरी एका वेळी 100-100, 200-200 गावामध्ये आपण काहीतरी करू शकू अशा एखाद्या ट्रीटमेंटचा आपण शोध लावला पाहिजेत. आणि मग जलताराचा जन्म झाला. नक्कीच. असं खरं तर बघायला गेलं आता पाणी टंचाईचा सामना आता सगळ्यांनाच करावा लागतो. आता महाराष्ट्रात पाणी टंचाई खूप वाढली आहे. टँकरद्वारे पाणी देखील आता पुरवलं जातंय. मात्र गावकऱ्यांना तुम्ही सुरुवातीला पाण्याचं महत्त्व कसं पटवून दिलं, त्यांच्यासाठी काय प्रयत्न केला तू? बघा, पाणी ही एक चळवळ बनवण्यासाठी याचं प्रबोधन करणं खूप महत्वाचं आहे. आज प्रत्येक जणाला वाटतं की आमच्या गावाला भीषण पाणी टंचाई आहे आणि मग लोकांची मानसिकता एक झालेली आहे. मागच्या स्वातंत्र्यानंतरची मी गावात राहतो म्हणून मी शेतकऱ्यांची मानसिकता अत्यंत जवळून ओळखलेली आहे की कुणीतरी यावं आणि आम्हाला पाणी द्यावं, कुणीतरी यावं आणि आमच्या गावाच्या परिसरामध्ये धरण निर्माण करावं, आमच्या गावामध्ये बंधारा बांधावा, आम्हाला पाईपलाईन आणून द्यावी. म्हणजे एक परावलंबी भावना शेतकऱ्यांची बनलेली आहे. आणि मग आम्ही हे हेरलं
कारण कोणतीही योजना किंवा कोणतंही काम लोकांच्या सहभागाशिवाय पूर्ण होतं. म्हणजे पूर्ण होत नाही. आणि त्या म्हणजे गावातल्या लोकांचा सहभाग जर असेल तर निश्चितपणे त्यांना पण त्याचं एक आत्मिक समाधान लागतं. निश्चित. आणि ते सस्टेनेबल होण्यासाठी ही चळवळ खूप महत्वाची आहे, ज्याला नक्कीच. जनभागीदारी म्हणतो आपण किंवा लोकसहभाग म्हणतो. म्हणून आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जाऊन पाण्याच्या बाबतीमधली दाहकता किंवा आज जलसंधारणावर काम का करावं लागतं आपल्याला, आपण सगळेजण एकत्र आलो आणि जर आपण जलतारासारखी प्रक्रिया राबवली, आपण जर जलसंधारणाची वेगवेगळी कामं केली, तर निश्चितपणे आपलं गाव पाणीदार बनू शकतं आणि आपली परिस्थिती ही समृद्धीकडे जाऊ शकते. म्हणून आम्ही गावागावामध्ये जाऊन प्रबोधनाचे कार्यक्रम केले. लोकांना म्हणजे समोर बसवून हम्म, हम्म. की तुम्ही शेतकरी आहात, शेतीला लागणाऱ्या साधनांपैकी कोणते महत्वाचे साधनं असतात. आज परिस्थिती अशी आहे की लोक पाणी सोडून शेतीचे साधनं सांगतात. माझा अनुभव सांगतोय की जर मी विचारलं की सांगा आपण शेतकरी आहोत, शेतीला लागणारी साधनं कोणती, तर सांगतात बैल लागतात, गाय लागते, महिला लागतात, गडी लागतात, यंत्र लागतात, बियाणं लागतं, खतं लागतात, क्वालिटेड फर्टिलायझर लागतं. मला आठवण करून द्यावी लागते की शेतीला पाणी लागत नाही. म्हणजे आज मानसिकता अशी झालेली आहे की पाणी सोडून शेती केल्या जाते. ही परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यावर. हम्म. आणि म्हणून त्याच एका मर्माला आम्ही त्याच्यावर बोट ठेवतो आणि शेतकऱ्याला म्हणतो की शेतीसाठी हे सगळी साधनं बाजूला आहेत, पण पाणी हे महत्वाचं साधन आहे. कारण नक्कीच सर. 12 महिने जर पाणी असेल शेतीला तर ती शेती बागायती होते आणि हजारातलं उत्पन्न लाखात जातं आणि मग त्यांचे डोळे खाटकून उघडतात. आणि मग आपण सगळे मिळून आमच्याकडं साधन आहे, तंत्रज्ञान आहे, हा प्रकल्प आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय, नक्कीच. बस आपण एकत्र येऊन आपलं गाव पाणीदार करू. सर, आता आपण पाण्याबद्दल बरंच काही बोललो, मात्र जलतारा हे जे प्रकल्प मराठवाड्यात उभं केलेलं आहे, तर जलतारा ही प्रक्रिया नेमकी काय आहे, ती कशी काम करते, नेमकं काय आणि ते तुम्हाला कसं सुचलं? जलसंधारणावर 3 प्रकारे काम केलं जातं. हम्म, हम्म. पहिली प्रक्रिया आहे लाईन ट्रीटमेंट, हो. दुसरी प्रक्रिया आहे पाणलोट विकास. आणि जलतारा ही एका वेळी 100-100, 200-200 गावामध्ये आपण राबवणारी एरिया ट्रीटमेंट आहे. अच्छा. जलतारा म्हणजे काय आहे? आज पाण्याची पातळी खोल जाण्यासाठी मुख्य कारण काय आहे? पाऊस पडतो आणि वाहून जातो. पाण्याला थांबायला जागा नाही आणि पाणी थांबून जमणार नाही, तर पाण्याची साठवणुकीची जागा ही जमिनीच्या भूगर्भात आहे. मग अच्छा. आम्ही जलतारामध्ये काय केलं की माझ्या मित्रांना जे सांगितलं होतं की आपल्याला 28,000 गावं पाणीदार करायचेत, 1,00,000 गावं पाणीदार करायचेत. आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की शासनाची एक योजना होती विहीर पुनर्भरण. त्याच्या भोवताली 4 शोष खड्डे केले, हम्म, त्यातून पाणी जर मुरवलं तर विहिरीची पाणी पातळी वाढायची. मग माझ्या डोक्यात आलं की आपण जर शेत पुनर्भरण केलं, हम्म. शेतातलं पाणी शेतात थांबवलं आणि जमिनीच्या भूगर्भात मुरवलं, तर निश्चितपणे पाणी पातळी वाढल. हम्म, म्हणून हम्म. मग मी शेत पुनर्भरण हा कार्यक्रम डेव्हलप केला. मग त्याला जलतारा हे नाव दिलं. तर काय आहे जलतारा किंवा शेत पुनर्भरण? मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की पाऊस पडल्यावर पाणी वाहताना त्या 1 एकरच्या हम्म. उताराला येऊन थांबतं. अच्छा. त्या उताराला आपण एक 4x4 आणि 6 फुटाचा शोष खड्डा करतो, मुरुमापर्यंत त्याला नेतो आणि त्या खड्ड्यामध्ये विहिरीतले किंवा डोंगरा माथ्यावरचे गोल दगड टाकून देतो. हम्म. ते दगड आपण अर्धा फूट त्या खड्ड्यामध्ये शिल्लक राहील एवढे भरून टाकतो. हम्म. म्हणजे आलेलं 1 एकरातलं पाणी हम्म. हे त्या दगडाच्या माध्यमातून जमिनीच्या भूगर्भात जातं आणि ते दगड पाण्यासोबत वाहून येणारी माती वर थांबवतात आणि पाणी खाली जातं. हम्म. असं प्रत्येक एकरामध्ये एक जलताराचा शोष खड्डा करायचा. असं एका गावाला जर 1000 एकरचं क्षेत्र असेल तर आम्ही 1000 शोष खड्डे करतो. त्याचा परिणाम हा होतो आणि त्याला दगडानं भरतो. त्याचा परिणाम होतो की त्या गावाच्या 1000 एकरवर पडणारा पाऊस जो आज वाहून जातोय, तो पाऊस त्या खड्ड्याच्या माध्यमातून प्रत्येक एकरामध्ये जमिनीच्या भूगर्भात चाललाय आणि अच्छा. प्रचंड पाणी पातळी वाढायला लागली आहे. इतका सोपा, इतका सरळ आणि तांत्रिक दृष्ट्या एकदम परफेक्ट असलेली ही जलताराची इतकी सोपी प्रक्रिया आहे. याला शेत पुनर्भरण म्हणतात. शेतातलं पाणी शेतात थांबवणं आणि हम्म. त्या शोष खड्ड्याच्या माध्यमातून मग कुठं 4x4 6 फुटाचा खड्डा असतो मुरुम लागेपर्यंत आणि त्याला दगडानं भरणं मात्र अत्यंत महत्वाचं आहे. हम्म. दगड यासाठी की मातीला वर ठेवतात आणि पाण्याला खाली नेतात. मग त्याची एक मेंटेनन्स सिस्टीम आम्ही डेव्हलप केली आहे. 4 महिन्याच्या पावसाळ्यामध्ये मातीनं तो खड्डा भरतो. हम्म. जसं उन्हाळ्यामध्ये आपण शेतीची मशागत करतो, नांगरणी करतो, मोगडणी करतो, आपल्या मोबाईल मधलं रिचार्ज संपल्यावर आपण ताबडतोब रिचार्ज करतो, हम्म. तसं दर उन्हाळ्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी ते दगड पूर्ण काढून घ्यायचे. हम्म. त्याला लागलेली माती ही 2 दिवस उन्हामध्ये मेच्या वाळू द्यायची. ती माती गळून पडते. परत त्याच्यात खोऱ्यानं टोपल्यानं तो खड्डा पूर्ण साफ करायचा, परत तो 2 दिवस वाळू द्यायचा आणि परत ते वाळलेले दगड त्याच्यात टाकायचे. म्हणजे परत पुढच्या 4 महिन्याच्या पावसाळ्यामध्ये ते पाणी जमिनीमध्ये जायला मोकळं. मोकळं. इतकं सोपं. याला पैसे कमी लागतात, इतकी सोपी आहे आणि एका वेळी 100-100 गावामध्ये
200 हजार गावामध्ये तुम्ही ही प्रक्रिया राबवू शकतात. कारण याला काय लागतं? जेसीबी मशीन, याला काय लागतं? खड्ड्यात टाकायला दगड आणि मार्गदर्शकाची टीम. मागच्या 5 वर्षामध्ये माझ्या तालुक्यातल्या 221 गावामध्ये आम्ही प्रकल्प केला. प्रत्येक गावातून 2 टेक्निकल मुलं आम्ही याच्यावर तयार केले आणि आज हा प्रकल्प महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय. शेतकऱ्यांना एक विश्वास आलाय की आम्ही स्वतः हे करू शकतो. नक्कीच. सर तुम्ही माहिती देताय ती खरंच खूप महत्त्वाची आहे. मात्र जलतारा पद्धतीचा पारंपरिक पद्धतींपेक्षा नेमका काय फरक आहे? पारंपरिक पद्धतीमध्ये आपण काय करतोय, गावाला एखादी नदी असली तर त्या नदीवर बॅरेजेस बांधून पाणी अडवतो. एखादा नाला असला त्याचं खोलीकरण रुंदीकरण करतो, ते पाणी अडवतो. हे पाणी जमिनीच्या वर अडलेलं आहे. 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेल्याच्या नंतर त्याचं बाष्पीभवन होतं. मला तुम्हाला एकच सांगायचंय की आज प्रत्येक लोकांची मानसिकता एक आहे, आमच्या गावाला पाणीदार करायचं तर मग धरण असावं, नदी असावी, बंधारे असावेत, कॅनल असावेत, पाईपलाईन असाव्या. मी तुम्हाला जे सांगितलंय की लाईन ट्रीटमेंट आणि पाणलोट यामध्ये थांबणारं पाणी ही जमिनीच्या वर थांबतंय, ते पूर्णपणे मुरत नाहीये. पण या जलतारा प्रक्रियेचं वेगळेपण पारंपरिक पद्धतीपेक्षा काय आहे की प्रत्येक एकरामध्ये ज्या उताराला पाणी येऊन साचतं तिथं आपण एक शोष खड्डा करतो, त्याला दगडानं भरतो, ते दगड मातीला वर ठेवतात, पाणी खाली नेतात. तर ही एक वेगळी पद्धत आहे की आलेलं पाणी काही क्षणामध्ये जमिनीच्या भूगर्भात जातं. आणि मी हे छाती ठोकपणे सांगू शकतो शास्त्रोक्त दृष्टिकोनातून की पाण्याची साठवण्याची जागा किंवा थांबण्याची जागा जमिनीच्या भूगर्भात आहे. आणि मग जलतारानं काय झालंय की ज्या ज्या गावात आम्ही पूर्ण एरियावर काम केलंय, मी हा शोध अगोदर माझ्या स्वतःच्या शेतात लावला. 2019ला माझं कोरडवाहू शेत होतं, 42 फुटाची विहीर होती, डिसेंबरला कोरडी पडायची. माझ्या 25 एकरमध्ये मी 30 शोष खड्डे केले. एका वर्षामध्ये डिसेंबरला आटणारी विहीर मार्च पर्यंत चालली. 2 वर्षामध्ये माझी विहीर आता 24 तास चालू आहे आणि मी पूर्ण बागायतदार शेतकरी आहे. मग माझ्या तालुक्यातल्या 4 गावात केली, मग 50 गावात केली, 84 गावात केली, 35 गावात केली आणि आज 200 गावामध्ये जवळपास 1.5 लाख जलताराचे शोष खड्डे तयार केलेत आणि 2.25 लाख कोरडवाहू जमीन ओलिताखाली आली आहे. आणि याने काय झालंय, जलताराचे जे फायदे आहेत हे फक्त पाणी पातळी वाढवणार नाहीये. मी शेतकरी मित्रांना तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की आज शेतकऱ्याच्या समोर मुख्यत्वे 2 संकट आहेत. पहिलं संकट आहे पाणी पातळी खोल गेल्यामुळे आर्थिक उत्पन्न कमी झालं, तो 10 पिकावरचा 2 पिकावर आला, लाखातला हजारात आला. आणि दुसरं संकट आहे मागच्या 10-15 वर्षापासून पर्यावरणामध्ये असंतुलनपणा झालाय आणि सप्टेंबरमध्ये हार्वेस्टिंग खरीपाच्या वेळी ढगफुटीसारखे पाऊस पडतायत आणि एकाच दिवशी 200 मिलीलीटर पाऊस पडतो, गाव पाण्यात जातं. आणि मग ते पाणी थांबून शेतकऱ्यांचे रानं चिबडायलेत, पाणी धरायलेत आणि मग रब्बीची पेरणी त्याला करता येत नाही. या जलताराच्या शोष खड्ड्यानं काय केलंय, आलेलं पाणी जमिनीमध्ये मुरवलंय. गावातलं पूर्ण पाणी खड्ड्यांच्या माध्यमातून जमिनीत गेलं, शोष खड्ड्यातून जलताराच्या पाणी पातळी प्रचंड वाढली आहे. म्हणजे 2 घंटे चालणाऱ्या विहिरी एका पावसाळ्यामध्ये 12 घंटे चालतात, 2 पावसाळ्याच्या सीझनमध्ये 24 तास चालतात. आणि कितीही पाणी साचू द्या, या खड्ड्याच्या माध्यमातून पाण्याचा निचरा होतो आणि जमीन वाळते आणि मग दुसरी पेरणी राईट टाइम होते. तिसरा जलताराचा फायदा की त्या खड्ड्यातून जमिनीत 2 वर्ष पाणी जाऊन 1 एकरच्या कॅचमेंट एरियामध्ये जमिनीच्या खालून ओलावा निर्माण होतो आणि तो ओलावा पावसाळ्यामध्ये जर 20 दिवस पावसानं खंड पडला तर जी पिकं सुकतात त्यावेळी ते पिकाला सुकू देत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या ओलाव्यामुळं जमिनीमध्ये राहणारे असंख्य जीवजंतू जिवंत राहतात आणि त्यांचं दररोजचं प्रजनन करोडोमध्ये आहे. ते जे काही खाद्य निर्माण करतात तेच खाद्य तुमच्या पिकाचं खाद्य असतं. आणि चौथा याचा फायदा आहे की गावामध्ये जे बांधावरून भांडणं होती की एखादा पाऊस पडला की बांध फुटतो आणि खालच्या शेतकऱ्याला त्रास होतो, तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आम्ही जलतारा प्रक्रिया केल्यामुळे कुणाचं पाणी कुणामध्ये यायचं कामच नाही. त्याचं पाणी त्याच्या शेतात, त्याचं पाणी त्याच्या शेतात. असे असंख्य जलताराचे फायदे आहेत. आणि आज लोकांनी जलताराला डोक्यावर घेतलं. याचं कारण आहे की तो सोपा आहे, तो सरळ आहे, तो सहज आहे, पैसा कमी लागतो. म्हणजे लोकांची मानसिकता ही झाली आहे की आता गव्हर्नमेंटच्या स्कीमकडं किंवा कुणी मदत करील याची वाटच पाहत नाही येतं. आज मला लाखो लोकांचे फोन येत आहेत की सर आम्हाला मार्गदर्शन करा, आणि मी स्वतःच्या जीवनाला समर्पित केलं शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी. नक्कीच सर, जलताराबद्दल तुम्ही भरभरून बोलला आणि याचा फायदा नेमका नक्कीच शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र जलतारा हा प्रकल्प एवढा लोकप्रिय कसा झाला आणि तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान करेल या माध्यमातून? जलतारा प्रकल्प लोकप्रिय होण्याचं कारण आहे की जलतारा अत्यंत सोपी प्रक्रिया आहे. याला खर्च कमी लागतो, वेळ कमी लागतो आणि तुम्ही स्वतः हा करू शकतो. तांत्रिक दृष्ट्या पण अत्यंत योग्य आहे आणि कमी वेळेमध्ये जास्त प्रमाणामध्ये होऊन शेतकऱ्यांना याचा प्रचंड मोठा फायदा व्हायला. पाणी पातळी वाढते, पाण्याचा निचरा होतोय, ओलावा वाढतोय, आर्थिक उत्पन्न प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलंय. आणि सोशल मीडियाचं युग आहे. माझे काही इंटरव्ह्यूज एवढे काही प्रसारित झाले की 50-50 लाख शेतकऱ्यांनी पाहिले. आणि माझा स्वभाव आहे, मी गुरुदेवांच्या माध्यमातून काम करतो,
फक्त विचारांनी आम्ही भाषणं करत नाहीत. तर माझ्यासोबत 200 मुलांची टीम आहे. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला बोलवलं, कार्यशाळा, प्रबोधनं असे कार्यक्रम घेतले, या ठिकाणी आम्ही विचारासोबत प्रत्यक्ष कृती करतो. बरोबर. शेतकऱ्यांना शेतावर जाऊन मार्किंग करून देणं किंवा त्यांना मार्गदर्शन करणं, हा प्रकल्प करून घेणं, म्हणून हा लोकांना आत्मविश्वास देणारा लोकप्रिय प्रकल्प बनलाय. आणि माझं आव्हान आहे शेतकऱ्यांना, आता वाट पाहू नका. आता स्वतःचं शेत स्वतः पाणीदार करा. काहीच नाही, फक्त प्रत्येक एकरामध्ये एक 4x4 6 फुटाचा शोष खड्डा करायचा, दगडानं भरायचा, आणि याने तरुण शेतकरी परत शेतीकडे वळतील. आणि माझं सगळ्या तरुणांना एक आव्हान आहे की आपलं शेत पाणीदार झालं तर निश्चित आपलं आर्थिक उत्पन्न वाढेल आणि माझ्या मायबाप शेतकऱ्याला परत समृद्धीचे दिवस येतील आणि तो जलतारा निश्चित करल, हा आत्मविश्वास आहे मला. नक्कीच सर, जलताराचा उपयोग हा शेतकऱ्यांना होतोय आणि यामुळे तरुण जी पिढी आहे ती शेतीकडे पुन्हा वळेल अशी आशा आपण धरूया. आणि तुम्ही खूप छान बोललात, खूप छान माहिती दिलीत. खूप छान वाटलं तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर यशोगाथा या विशेष कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.